नाही तुम्ही पाठवलं, ट्रक पाठव परत केली थोड्यासारखं पोरगा दबली, सगळे बोझे वाहून. तसं आपलं घर पण विश्वात्मक विशाल बनलं पाहिजे. तर त्याच्यासाठी लग्नाला जायचं आणि तिथे पण नवऱ्याची पूजा टाकायची आणि करवलीची गरज बस असं झालं. तर आपण लग्नाला जायचं तर एका नवऱ्याची पूजा केली, सगळ्या करवलींची सगळ्या देवांची पूजा, तर सोपा मार्ग सोडायचा नाही. आणि सोडायचा म्हणजे ते होतच नाही ना, अपुराच मार्ग. सोडलं तुला तुझ्यावर साप आहे ना, आता हे आता करतो. खाली आत्मा को एक जानने का, उसके ऊपर प्यार करना, पूरा विश्व के ऊपर प्यार होता है. सभी देवी और देवता का पूजा और आराम से रहने, निज रूप में रहने, स्वरूप में रहने. अभी ये भी इनका भी बहुत पहला जमाना था ना, सब पूरा इनके घर में देव पार्लियामेंट आहे, सभा भरी होते. आता गेले सगळं गेले नाही. अर्थ असा ते शांत झाले आणि ते म्हणाले आमचं आम्ही तिकडे काम करतो, तुझं पण आम्ही काम करतो, पण आता तू शांत गप बस, मला नुसतं हृदयात का. आणि काय अनुभव येतो. पहिलंच वर्ष या वेळेला असं घडलं की अद्याप आलेलं धान्य संपलं, सगळं म्हणजे तूप भरलेलं आहे पुढं, आणि सगळे खाऊन एक दिवस जिलेबी आपण देत होतो. पण ह्या वर्षाला 4 ते 5 दिवस जिलेबी, म्हणजे एक चाक नाही, त्याचं थिकनेस एवढं बारीक नाही, कमी खावं म्हणून थिकनेस पण झाड. तर ह्याला काय कारण, आपण पूजा कोणाची करायची हे कळत नाही, आणि त्याच्यामुळे परमेश्वराचं लक्ष आपल्याकडे वळत सोडलं. परमेश्वराचं म्हणजे आत्म्याचं. तर तुम्ही पण तसे कट्टर बनव. बरोबर. कट्टर म्हणजे तो एक गुजरातमध्ये पण मंत्री कट्टर होता. ते कॉम्प्युटरला गुजराती बरे कट्टर, परंतु शेवटपर्यंत सगळ्या देवांची पूजा. लास्टला शरीर एकदम नाश पाव, साधारण नाश नाही पाव. प्रकाश मेहतासारखं ते झाडू मारायला पण कोण जात नाही, इतकं खराब. तर जगलोय आपण, मनुष्य बनून जगलं पाहिजे. असं चला आता चालेल, सगळे सगळे